माहिती तुमच्यासाठी सरकारी योजना, भरती, शिक्षण, बँकिंग आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आजच सबस्क्राइब करा. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचे नाव आहे माहिती तुमच्यासाठी. तर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती घेऊन येईन. तर आजचं व्हिडिओ आहे की शेतकऱ्यांच्या याद्या तयार होत आहेत आणि त्या पोर्टलवर अपलोड पण होत आहेत. तर तुम्ही कर्जमाफीसाठी पात्र आहात, मग पहिल्यांदा तुम्हाला हे काम करण्याची गरज आहे. तर चला मग यामध्ये काय तुम्हाला काम करायचं हे पाहू. शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवर अपलोड करण्याचे काम सुरू आहे. हे काम 2 दिवसात पूर्ण केले जाणार असून त्यानंतर याद्या पडताळणी करून आधार प्रमाणीकरण होताच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा केली जाणार असल्याची प्राथमिक माहिती आली आहे. राज्य शासनाने 2 जून रोजी कर्जमुक्ती संबंधित काढलेल्या जी.आर.नुसार 1 एप्रिल 2019 ते 21 मार्च 2025 या कालावधी निश्चित केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 30 जूनपूर्वी कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचे आश्वासन दिले होते. कर्जदार शेतकऱ्यांनी यादी तयार करण्यात येऊन त्या याद्या पोर्टलवर अपलोड होतील. त्यानंतर आधार प्रमाणीकरण आणि शेतकऱ्यांचा अंगठा घेऊन कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात जमा केली जाणार आहे. पात्र शेतकऱ्यांनी हे करावे. पात्र शेतकऱ्यांनी जवळच्या आधार कार्ड सेवा केंद्रामध्ये जाऊन आपले आधार कार्ड प्रमाणीकरण व्हेरिफिकेशन करून घ्यावे. आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर कर्जमाफी व प्रोत्साहनपर अनुदान लाभ मिळणार असल्यास शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. शासनाच्या निर्देशानुसार कर्जमाफीचा लाभ थेट पात्र लाभार्थीपर्यंत पोहोचावा यासाठी आणि अपात्र लाभार्थींना लाभ मिळू नये यासाठी आधार प्रमाणीकरणाची अट घालण्यात आली आहे. OTP, बायोमेट्रिक आणि आयरिस स्कॅनच्या माध्यमातून शेतकऱ्यांची ओळख निश्चित केली जाणार आहे. त्यामुळे आधार कार्डवरील माहिती अचूक असणे तसेच मोबाईल क्रमांक आधारशी जोडलेला असणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी या गोष्टीची करा चाचपणी. आधार कार्ड अद्ययावत असावे. मोबाईल क्रमांकाशी आधार कार्ड जोडलेले असावे. जवळच्या आधार कार्ड सेवा केंद्रात जाऊन प्रमाणीकरण करून घ्यावे. कर्ज खात्याची माहिती आणि आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत. आधार पडताळणी पूर्ण झाल्यानंतर कर्जमाफीची प्रक्रिया पुढे जाईल.